नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये स्वागत करतो। आणि एकंदरीतच काही दिवसांपासून जे ते काही पर्सनल कामं होते त्यामुळे जे काही नवनवीन जे काही व्हिडिओ वगैरे मी अपलोड करू शकलो नाही। पण मात्र आता जे काही नवनवीन ज्या काही स्टोरी वगैरे घडतायत किंवा ज्या काही घटना घडतात या सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला सतत या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। तर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर त्याला लाईक सुद्धा करा। तर आजची जी क्राईम स्टोरी आहे या क्राईम स्टोरी मध्ये खूप असं काही घडलंय। ते घडलेलं ऐकून तुम्हाला असं वाटेल की काय होऊ शकतं आणि कोणावर विश्वास ठेवावा, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडणार किंवा विचार करावा लागणार। तर ही सगळी जी काही घटना आहे ती तालुका पाथरी, जे महाराष्ट्रातलं तालुका पाथरी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे। जे रवळ गाव आहे त्या ठिकाणी हे ठिकाण आहे। तर या ठिकाणी रंजना आणि विजय हे जे दोघं जे दोघं आहेत ते या ठिकाणी मित्र असतात किंवा यांचे जे काही प्रेम संबंध जे ते गेल्या 4 वर्षापासून असतात। तर एकंदरीत या दोघांचं जे काही बोलणं चालणं किंवा ज्या काही गोष्टी घडत असतील या सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे घडत असतात। तर त्याचबरोबर या सगळ्या प्रेम प्रकरणामध्ये जी रंजना असते ती विवाहित असते आणि जो विजय असतो तो अविवाहित असतो, त्याचं लग्न झालेलं नसतं। या सगळ्या गोष्टी होत असताना 4 वर्षाचे जे काही प्रेम संबंध असतात किंवा जी काही ओळख असते त्याच्यामध्ये जे काही वादविवाद होत असतील किंवा तू-तू-मैं-मैं होत असेल या सगळ्या गोष्टी या दैनंदिन जीवनामध्ये या ठिकाणी होत असतात। तर त्याचबरोबर डिसेंबर 2023ला या ठिकाणी जे राजू नावाच्या जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीची या ठिकाणी या दोन्ही जी रंजना आणि जो विजय या दोघांमध्ये त्या तिसऱ्याची एंट्री होते। आणि एकंदरीतच रंजनाचं जे काही रंजनाची जी काही ओळख आहे ती या ठिकाणी राजूशी होते। एक नवीन मित्र त्या रंजनाला या ठिकाणी मिळतो। आता रंजनाची ती या ठिकाणी 2 प्रेम संबंधामध्ये, एकीकडं विजय आणि दुसरीकडे राजू जो आहे तो या ठिकाणी नवीन आहे तिच्यासाठी, किंवा जे काही तिच्याशी बोलणं चालणं असेल किंवा जे काही प्रेम संबंध असतील हे सगळं जे काही चित्र तिच्यासाठी नवीन आहे किंवा ती व्यक्ती तिच्यासाठी नवीन आहे। तर या सगळ्या गोष्टी होत असताना जो 4 वर्षापासून तिच्यासोबत जे प्रेम संबंध ज्याच्यासोबत होते तो विजय, तर विजय जो आहे तो विजय आणि ह्या दोघांमध्ये जे काही वादविवाद वगैरे होत असतील या सगळ्या गोष्टीमुळं तिचं विजयशी बिनसतं। आणि बिनसल्यानंतर मात्र असं जो काही प्लॅन जे आहे ती रंजना या ठिकाणी करत असते आणि कशा प्रकारचा प्लॅन करते ते तर आपल्याला पाहायचंय। तर ती प्लॅन करते आणि एकंदरीत संपूर्ण म्हणजे असं प्लॅन म्हणजे छोटा मोठा मारण्याचा प्लॅन नसून तर या विजयला संपवण्याचा प्लॅन करते। आता प्लॅन पुढे ऐकायचा आपल्याला, काय स्टोरीमध्ये घडलंय इथनं स्टोरी ऍक्च्युअल मध्ये स्टार्ट होते। रंजना आणि विजय हे दोघेही घराबाहेर पडतात आणि जसं की जो विजय आहे तो घरी सांगत असेल की बाबा मी चाललो, इकडे चाललो तिकडे चाललो, काही कामानिमित्त वगैरे सगळ्याच्या काही छोटं मोठं काही कारण दिलं असेल त्याने। तर तो घराबाहेर पडतो, इकडनं रंजना घराबाहेर पडते आणि तिकडे जो नवीन जो हिचा मित्र झालेला असतो रंजनाचा, तर रंजना जे ती त्याला कॉन्टॅक्ट करते आणि अशा प्रकारचं जे काही प्लॅनिंग आहे हे सगळं प्लॅनिंग ती सांगत असते। आणि मुळात ही प्लॅनिंग सगळं करत असताना ती जे तुम्ही बघता ना CID, त्या CID चे जे काही एपिसोड वगैरे बघते किंवा कसा जो काही गुन्हा आहे तो कसा प्रकारे करायचा किंवा कसं याच्यातून बचावता येईल वगैरे। पण काय करणार, कायद्याचे हात जे आहेत ते खूप लांबलचक आहेत। तुम्ही किती जरी पळण्याचा प्रयत्न केला ना तर कायद्याच्या चौकटीमधनं कोणीही सुटू शकत नाही। तर पुढे स्टोरी आपल्याला कंप्लीट करायची। तर विषय असा होतो की रंजना तिकडनं घरातनं निघते, इकडनं जो विजय तो पण घरातनं निघतो आणि जे काही प्लॅनिंग ज्या प्रकारे ठरलंय या सगळ्या प्लॅनिंग सोबत तिकडचा जो राजू असतो तो राजू निघतो। तर राजू सोबत त्यांचा मित्र मनोज सुद्धा निघतो। तर तिकडनं 2 जण आणि रंजना हे तिघं एकत्र असतात। पण मात्र जो विजय असतो त्याला हे माहितीच नाही पडत की पुढं माझ्यासोबत काय घडणार। तर रंजना आणि जो विजय असतो तो देवगाव फाट्याजवळ पोहोचतात। जे रवळ गाव आहे तिथनं जो काही देवगाव फाटा जे काही थोडंफार अंतर असेल त्या देवगाव फाट्यावरती पोहोचतात आणि त्यानंतर तिथं जे हे लोक थांबतात, रंजना आणि विजय। तर रंजना आणि जे घरनं त्याच्यासाठी काहीतरी खायला आणलेलं असतं। एकंदरीतच जी पावभाजी आहे ती पावभाजी या ठिकाणी खायला आणलेली असते आणि पावभाजी आणलेली असते तर नुसती पावभाजी आणलेली नसते, तर त्या पावभाजीमध्ये ना झोपेच्या गोळ्या सुद्धा तिने मिक्स करून आणलेल्या असतात। आणि एकंदरीतच जी काही पावभाजी आहे तो विजय जो आहे या ठिकाणी ती खातो आणि नंतर मात्र त्याला हळूहळू जी काही गुंग येत असते। तर या सगळ्या घटना घडत असताना ते तिथनं जे काही आतापर्यंत जो काही प्रवास आहे ते 2 व्हीलरवरती करत असतात। तिथला पुढील प्रवासही ते 2 व्हीलरवरती करत असताना
त्यांच्या पाठीमागून मात्र एकीकडं राजू आणि मनोज जे ते या ठिकाणी चार चाकीमध्ये येत असतात. तर एकंदरीत जे काही तपासामध्ये असं सांगण्यात आले की हे सगळे जे काही हे संशयित आरोपी आहेत बरं का, आणि पुढील जी काही कारवाई चालू आहे. तर पुढे आहे का काय होता, तर या सगळ्या गोष्टी होत असताना पाठीमागनं जी काही चार चाकी येते, त्यानंतर मग जे काही गुंग वगैरे आल्यामुळं हे सगळ्या घटनेमध्ये त्याला गुंग येते, आणि नंतर मात्र हा जो काही संपूर्ण प्लॅन जो आहे तो हा प्लॅन सक्सेस करण्यासाठी रंजना आणि तिचे जे साथीदार आहेत हे सगळे एका सरोवर जवळ गाडी आपली घेऊन जातात किंवा त्या ठिकाणी ते पोहोचतात. तर हे सगळं त्या ठिकाणी गेले, हे सगळे त्या ठिकाणी गेल्यानंतर ते जो विजय असतो त्या विजयाचा गळा आवळला जातो, आणि त्यानंतर त्याच्यावरती सशस्त्र म्हणजे असं म्हणू शकतो की शस्त्राने बरेच असे वार केले जातात, आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टीमुळं त्याचा या ठिकाणी मृत्यू होतो. आता एकंदरीत हे जे सरोवर आहे ते लोणार सरोवर आहे, आणि बुलढाणा लगतच्या जवळपास ते सरोवर आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टीला पाहिलं गेलं तर एकीकडं 4 वर्षापासून ज्याच्यावरती प्रेम करत होते किंवा त्याचबरोबर प्रेम संबंध होते, आणि तेही विवाहित असून सुद्धा, म्हणजे अतिशय चुकीची गोष्ट, म्हणजे समाजाला ज्या गोष्टी नको आहेत त्याच गोष्टी या ठिकाणी होत होत्या. ज्या वेळेस जसं की आता असं म्हणू शकतो की ज्यावेळेस 4 वर्षापासून जे काही संबंध होते, त्यानंतर मात्र डिसेंबरमध्ये जो काही नवीन जोडीदार मिळाला राजू नावाचा, तर याच्या सहकार्याने किंवा त्याच्या मित्राच्या सहकार्याने या रंजनाने या ठिकाणी त्या विजयला संपवलं. तर या सगळ्या गोष्टीला पाहता जो लोणार सरोवर आहे, या लोणार सरोवर जवळ या सगळ्या जो काही विजयचा मृतदेह या ठिकाणी पडलेला असतो, आणि घरचे जे तर ते पोलीस कंप्लेंट वगैरे देतात, आणि विजय जो आहे तो मिसिंग झालेला आहे वगैरे ज्या काही गोष्टीचे या ठिकाणी मिसिंगची जी की तक्रार देतात. तर मिसिंगची तक्रार दिल्यानंतर पोलीस तपास करत असतात, आणि या तपासामध्ये जसं की जे काही माहिती समोर येते त्या माहितीमध्ये असं समोर येते की याचं कोणाशी बोलणं व्हायचं किंवा काय जे काही गोष्टी या ठिकाणी घडायच्या, त्या सगळ्या गोष्टीमध्ये रंजना, तो राजू आणि तो मनोज हे तिघही या ठिकाणी आढळतात, आणि संशयित आरोपी म्हणून जी काही या सगळ्यांची चौकशी होते त्यामधनं जी काही थोडी माहिती या ठिकाणी पुढे येत असते, आणि ते या सगळ्या माहितीतनं एवढं समोर येतं की लोणार सरोवर जवळ जे त्या ठिकाणी जो काही मृतदेह आहे त्या लोणार सरोवरच्या परिसरामध्ये तो या ठिकाणी मृतदेह एक पडलेला असतो. त्या ठिकाणी पोलीस जातात, या सगळ्या गोष्टीची चौकशी करतात, आणि चौकशीमध्ये असं आढळतं की तो जो मृतदेह आहे तो या विजयचा आहे. तर एकंदरीत या सगळ्या स्टोरीबद्दल जर बोलायचं झालं किंवा या घटनेबद्दल जर बोलायचं झालं तर रंजनाने जे केलं ते अतिशय चुकीचं केलं. विवाहित असून सुद्धा या ठिकाणी जे काही विवाहबाह्य संबंध ठेवणं किंवा अनैतिक संबंध ठेवणं हे तिनं सर्वात पहिली चूक केली आहे. त्याचबरोबर दुसरीकडं जो विजय आहे त्या विजयाला संपवण्याचं जे काही या ठिकाणी षडयंत्र हिने रचलं, त्यातून या सगळ्या गोष्टीला पाहता समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्या अतिशय चुकीच्या घडतायत, आणि समाजामध्ये वावरताना आपण सगळ्याच गोष्टीचं भान ठेवून वावरलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून विनाकारण या सगळ्या ज्या काही फालतू गोष्टी होतात त्या गोष्टींना आळा बसेल, आणि जे काही गुन्हेगारी आहे ते गुन्हेगारी या ठिकाणी कमी होईल. तर मित्रांनो, या घटनेबद्दल ना तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.